तर अजित पवारांना महायुतीमध्ये घेतल्याचा पश्चाताप होतोय। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर रवींद्र चव्हाणांनी अशा शब्दात हल्लाबोल केला। फडणवीसांना म्हणायचो, दादांना सोबत घेताना थोडासा विचार करा, असंही चव्हाण म्हणाले। दरम्यान सिंचन घोटाळ्याचे आरोप होऊन सुद्धा मी सत्तेत आहे असं अजित पवारांनी वक्तव्य केलं असून यावरून भाजपकडनं टीका केली जात आहे। रवींद्र चव्हाण यांनी त्यानंतर अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केलाय। अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतल्याचा पश्चाताप होतोय असं रवींद्र चव्हाण म्हणाले। सिंचन घोटाळ्याच्या आरोपांच्या मुद्द्यावर अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद उभा राहिलाय। पुण्यामध्ये अण्णा बनसोडेंचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडेंच्या प्रश्नावर अजित पवार यांनी हे उत्तर दिलं। यावर आता विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं। उद्याच्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध व्हायच्या आधीच तो दोषी असतो का? असतो? तुम्हाला माहिती आहे माझ्यावर 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप झाला ना? ज्यांनी केलं त्या सगळ्यांच्या बरोबर मी सरकारमध्ये आहे ना। देशाचे पंतप्रधान जबाबदारीनं बोलले अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्यावर आणि पुढल्या 8 दिवसामध्ये अजित पवार हे मंत्रिमंडळात आले। त्याच्यामुळे अजित पवारांचा प्रश्न जो आहे हा योग्य आहे आणि सिंचन घोटाळ्याचं काय झालं आरोपाचं याचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे। तर भाजपनं सुद्धा अजित पवार यांना आरसा दाखवलाय। अजितदादांच्या विधानाने अडचणीत सापडलेल्या भाजपनंही दादांनाच प्रत्युत्तर दिलंय। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झांक के देखना चाहिए, जसं हिंदीमध्ये म्हणतात। ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील। अजितदादा असे का बोलले मला माहित नाही, त्यांनी बोलायला नको आहे। अजितदादांनी बोलायला नको आहे, तरी महायुतीमध्ये कुठलेही मतभेद होणार नाही याची काळजी माननीय अजितदादांनी आणि आम्ही सर्वांनी घ्यायची आहे। अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हल्लाबोल केला। काही लोकांना सोबत घेऊ नका, आता सोबत घेतलं तर पश्चाताप होतोय का? हो, कार्यकर्ते रोज मला सांगतात, प्रदेशाचा अध्यक्ष आहे त्यामुळे ते सांगण्याचा प्रयत्न केला। लोकांचा दिशाभूल करण्याचा खोटा नेरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत। मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा। पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत, थोडासा विचार करा।